रेल्वेच्या बाबतीमध्ये पूर्वीचा जो आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणेच रेल्वे झाली पाहिजे। ती नाशिकवरून सिन्नर, अकोले, संगमनेर मार्गे राजगुरुनगर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुण्याला गेली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी ही सातत्याने होत आहे। नाशिकवरून शिर्डीची जी रेल्वे डायरेक्ट लाईन त्यांना करायची आहे त्याच्यासाठी पण आमचा पाठिंबा आहे, त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही। नगरवरून पुण्याला जी डायरेक्ट लाईन करायची आहे तेही झाली पाहिजे, ती आज दौंडवरून जाते, ते न होता सरळ मार्गाने झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। पण हे होत असताना नाशिक आणि पुण्याचे दोन औद्योगिक शहरं जोडण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला एक दळणवळणाची व्यवस्था मिळण्याच्या दृष्टीने, विद्यार्थी, नोकरी करणारे लोक यांच्यासाठी ही रेल्वे लाईन होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी महारेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जवळजवळ 1000 कोटी रुपये जे आहे ते खर्च करून भूमी अधिग्रहण जमिनीचं झालेलं आहे। अशा अनेक गोष्टी होत्या, म्हणून त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी सगळ्या या रस्त्यावरचे जे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, त्याचबरोबर ज्या विविध तालुक्यांमध्ये रेल्वेच्या कृती समित्या तयार झालेल्या अशा सगळ्या प्रतिनिधींची आज बैठक या ठिकाणी घेण्यात आली। सगळे खासदार, सगळे लोकप्रतिनिधी यासाठी बैठकीला उपस्थित होते आणि आंदोलनाची पुढची रूपरेषा याच्यात ठरवण्यात आलेली आहे। आंदोलनाचा पहिला भाग म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना भेटायचं आहे आणि त्यांना भेटून पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करायचा अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। याच बैठकीतून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना फोनवर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या शिष्टमंडळाला भेट देण्याची वेळ देणार असले, कारण महापालिकेच्या निवडणुका आहेत, 2 तारखेपर्यंत माघारीचं ती गडबड आहे। त्याच्यानंतर ते म्हणाले की मी भेटण्यासाठी वेळ देणार आहे। माननीय मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देतील, त्यांच्यासमोर हे सगळे मुद्दे आम्ही मांडणार आहोत। रेल्वे मंत्री GMRTचं कारण सांगून ज्या पद्धतीने ही रेल्वे लाईन बदलण्याचं त्यांनी घाट घातलेला आहे, हे कसं चुकीचं आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत जरी जाण्याची वेळ आली तरी ते करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। त्या दृष्टीने आजच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। आज तर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणावर जन आंदोलनाची तयारी झालेली आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पहिल्यांदा भेटणार, पहिला टप्पा तो पार पडणार आणि त्याच्यातूनही जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन जे आहे ते नाशिक पुणे रेल्वेच्यासाठी उभं केलं जाणार आहे। तर जन आंदोलन हे टप्प्याटप्प्याने ठरवलं जाईल। पहिला टप्पा जो आहे तो शासनाशी चर्चा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या त्यांच्या कानावर घालून त्यांनी जर याच्यातून मार्ग काढण्यामध्ये जर ते यशस्वी ठरले तर मग आंदोलनाची वेळ येणार नाही। परंतु जर समजा त्याच्यातून त्यांना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जर नाहीच ऐकलं किंवा रेल्वे बोर्डाने नाही ऐकलं किंवा रेल्वे मंत्रालयाने नाही ऐकलं तर मात्र मग जन आंदोलन उग्र स्वरूपात करावं लागेल आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही, कारण हा पूर्ण भागच जो आहे तो क्रांतिकारकांचा भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या या जुन्नर तालुक्याचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आंदोलनामध्ये कुठे आम्ही कमी पडणार नाही। नाशिकपासून तर राजगुरुनगरपर्यंत सगळे खासदार, आमदार, विरोधी पक्षातले नेते, कार्यकर्ते, संघर्ष समितीचे नेते हे सर्व आज राजकीय पक्ष बाजूला ठेवत या सगळ्या परिसराच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत। ही अत्यंत सकारात्मक बाब आहे। हा काही सरकारच्या विरोधातला लढा नाही, हा एक प्रकारची भातृभावी मागणी आहे। त्यामुळे आपल्याच लोकांची मागणी सरकारने मान्य करावी अशा प्रकारचा सूर, समन्वयाचा सूर या बैठकीमध्ये होता। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी एकदा जर ठरवलं तर जो रस्ता आता बदलण्यात आलेला आहे, रूट बदलण्यात आलेला आहे, तो परत पुनर्स्थापित करून अकोल्यासह पहिला जो मान्यता प्राप्त रस्ता होता त्यानुसारच रेल्वे होईल याच्याबद्दलची एक प्रकारची खात्री या सगळ्या एकजुटीतून मिळालेली आहे। पहिल्या पातळीवर 2 तारखेनंतर माघारीचा जो दिवस आहे त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तारीख दिलेली आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण जाऊन विनंती करू, चर्चा करू आणि मला खात्री आहे की चर्चेतूनच प्रश्न सुटेल। मात्र जर तो सुटला नाही तर मग मात्र लढ्याची सुद्धा तयारी सर्व नेत्यांनी राजकीय पक्ष बाजूला ठेवत जनतेचं लक्ष, जनतेच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे। चक्का जाम करण्याची वेळ आली, बेमुदत बसण्याची वेळ आली तर मग आळेफाटा असेल किंवा चाकण असेल या 2 ठिकाणी बेमुदत अशा प्रकारचा लढा हा करावा लागेल। ती करण्याची वेळ राज्य सरकारने आमच्यावर येऊन देऊ नये अशा प्रकारचं आव्हान आज आम्ही केलेलं आहे। त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि हा रेल्वे मार्ग पहिल्याच सर्वेप्रमाणे होईल अशा प्रकारची आशा आम्ही बाळगू.